नमस्कार मित्रांनो, दूध प्रक्रिया आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मिती याविषयी गेली अनेक वर्ष आपण शेतकरी दूध उत्पादक मित्र आणि ग्रामीण युवकांना खास करून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, फक्त दूध उत्पादन करण्यापेक्षा ते दूध कस्टमरपर्यंत किंवा ग्राहकांपर्यंत जर घेऊन जाता आलं तर त्यामधून चांगल्या प्रकारचा नफा आपल्याला तयार होतो आणि निश्चितपणे आपली आर्थिक परिस्थिती बदलू शकते. हे या सर्व उठाठेवी पाठीमागचं कारण आहे. मित्रांनो, की ग्रामीण युवक किंवा दूध उत्पादक शेतकरी हा फक्त कष्टामध्ये पिचलेला आहे. अनेक वर्ष पूर्ण वेळ देऊन पूर्ण भांडवल लावून 24 तास या रामारामगाड्यामध्ये काम करून सुद्धा आपल्याला आपली आर्थिक परिस्थिती बदलवता येत नाही. निश्चितपणे याचा विचार आपण केला पाहिजे. किंवा आपण जर याचा विचार करणार नसू तर कुठलीही डेअरी किंवा कोणताही कस्टमर आपला विचार करणार नाही. ही गोष्ट अगदी मनामध्ये कोरून ठेवा. मित्रांनो, त्यासाठी आपण आपल्याला स्वतःला सजग केलं पाहिजे. आपण स्वतः त्यासाठी ॲक्शन घेतली पाहिजे. आपण आपल्या व्यवसायामध्ये बदल केला पाहिजे. तर आणि तरच या गोष्टी शक्य आहेत. मित्रांनो, मार्केटमध्ये कस्टमर आहेत. अगदी तुम्हाला पाहिजे तो भाव देणारे ग्राहक या ठिकाणी उपलब्ध आहेत. परंतु आपण कस्टमरला काय पाहिजे, कस्टमरला कुठल्या क्वालिटीचं प्रॉडक्ट आपल्याला देता येईल या संदर्भामध्ये आपण बारकाईनं विचार करणं गरजेचं आहे. आता यामध्ये सर्वात प्रथम आपण आपल्या दुधाची किंवा दुग्धजन्य पदार्थांची क्वालिटी किंवा प्रत ही सातत्याने चांगली राखतोय का याकडे सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, की आज मार्केटमध्ये ज्या गोष्टीचा एक बाऊ झालेला आहे ती म्हणजे की आपल्या पदार्थांना किंवा आपलं दूध किंवा आपले दुग्धजन्य पदार्थ हे कोण घेणार. खूप मोठा प्रश्न किंवा आपल्या डोक्यामध्ये आपल्याला शॉकिंग असं हा प्रश्न आपल्या डोक्यामध्ये असतो आणि त्यामुळं पुढे आपण काही विचारच न करता आपण त्या ठिकाणी थांबून जातो. मित्रांनो, फार काही अवघड आहे असं नाही. आपल्यापैकीच काही लोकांनी तुम्ही तुमच्या गावामध्ये जवळच्या शहरामध्ये अनुभवलं असेल की त्या ठिकाणी आपल्याच पैकी काही लोकांनी दुकानं टाकलेली आहे किंवा छोटे मोठे डेअरी टाकलेली आहे की ज्या ठिकाणी ते दुग्धजन्य पदार्थाची विक्री करतात. परंतु ती दुकानं चालतात, परंतु त्यांना पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळत नाही. आपण कधी याचा बारकाईने विचार केलाय का, असं का होतं? तर मित्रांनो, की त्यांच्याकडे सातत्याने ते जे कुठलाही एखादा पदार्थ विकतात त्या पदार्थाची प्रत किंवा क्वालिटी ही सातत्याने चांगली किंवा एकसंध किंवा एकसारखी राखली जात नाही. त्यामुळे त्यांच्याकडे येणारा कस्टमर हा कायम द्विधा मनस्थितीमध्ये असतो की लोकल पदार्थ घेऊ की ब्रँडेड घेऊ. आणि या आपल्या क्वालिटीमध्ये सातत्य नसल्यामुळे समोरचा कस्टमर एकदा निर्णय घेऊन टाकतो की लोकल पदार्थ नकोच नको. कारण आज चांगला तर उद्या कदाचित तो चांगला असेल की नाही गॅरंटी नाही. आणि मग ह्या पदार्थांची क्वालिटी किंवा प्रत ठरवण्याचं जे स्वातंत्र्य कस्टमरला आहे त्याप्रमाणे आपण पदार्थ तयार करून जर देऊ शकलो तर निश्चितपणे कस्टमरसुद्धा आपल्या पदार्थ घेण्याकडे कल ठेवणार. कारण आपले लोकलमध्ये किंवा गाव पातळीवरती संबंध असतात, ओळखी असतात. परंतु त्या ओळखीला आपण काळीमा फासल्यासारखं होऊन जातं. ते कधी की ज्या वेळेला आपण दररोज आपल्या प्रॉडक्टमध्ये व्हेरिएशन येतं, क्वालिटीमध्ये बदल होतो आणि मग तो कस्टमर नाराज होतो. एकतर तो आपल्या दुकानामध्ये आल्यानंतर एखादा ब्रँड मागतो किंवा मग तो आपल्या दुकानामध्ये येतच नाही. आणि मग जी मगाशी मी आपल्याला गोष्ट सांगितली की आपले पदार्थ कोण घेणार ही भीती खरी ठरते. आणि मग आपल्याला एकंदरीतच हे पुढचं पाऊल की जे नुसतं दूध उत्पादनाच्या पुढचं एक जे पाऊल आहे ते टाकायला नको वाटतं आणि आपल्या मनामध्ये एक निगेटिव्हिटी तयार होते. मित्रांनो, की त्यासाठी आपण काही निर्णय किंवा दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासंदर्भामध्ये काही प्रशिक्षण घेणं आणि अशा व्यक्तीकडून घेणं की जी स्वतः क्वालिफाईड आहे. नुसतं कुठून तरी आचार्यासारखं पदार्थ शिकून जर तुम्ही त्या ठिकाणी तयार करणार असाल तर मित्रांनो, त्या ठिकाणी त्या पदार्थांना एकसारखी चव राहत नाही आणि मग आपला कस्टमर किंवा आपले पदार्थ हे मार्केटमध्ये विकले जात नाहीत आणि आपल्याला व्यवसायामधून
एक सेटबॅक बसतो किंवा एक नामुष्कीची वेळ येते. म्हणून सातत्याने चांगले पदार्थ तयार करण्यासाठी आपल्याला योग्य त्या प्रशिक्षणाची आवश्यकता असते. मुळातच आपला माइंडसेट किंवा आपली एक मानसिकता अशी तयार असली पाहिजे की आपल्याला जर व्यवसाय करायचा आहे तर मग आपल्याला योग्य ते किंवा मार्केटमध्ये आपल्या मार्केटमध्ये जे पदार्थ जे विकले जातात ते पदार्थ योग्य त्या ठराविक पद्धतीने साचेबद्ध पद्धतीने तयार करता आले पाहिजे. ठीक आहे. आणि त्याचं फॉर्म्युले आपल्याला माहिती पाहिजे तरच आपण त्या संदर्भामध्ये ते प्रॉडक्ट एकाच क्वालिटीचे दररोज तयार करू शकतो. मित्रांनो, त्यामधील बारीक सारीक गोष्टी खाचाखोचा जर आपल्याला माहीत नसतील तर आपले पदार्थ एकसारखे तयार होत नाहीत. साधं दह्याचं उदाहरण घेतलं की दही एक दिवस चांगलं लागतं, दुसऱ्या दिवशी फुगून वरती येतं, कधी कधी ते खूप आंबट होतं, कधी कधी त्याच्यामध्ये गॅसेस होतात. तर अशा पद्धतीचे प्रॉडक्ट किंवा दुधाचे पदार्थ जर आपण तयार करून मार्केटमध्ये विकण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे जे कस्टमर आपल्या ओळखीचे आहेत किंवा जे आपल्याला मानणारे आहेत ते सुद्धा दूर जाण्याची शक्यता असते. म्हणून आपण आपल्या डोक्यावरती किंवा आपल्याला त्या डेअरीच्या पदार्थ बनवण्याविषयी आपल्या नॉलेजसाठी आपल्याला खर्च करणं आवश्यक आहे. त्या संदर्भात योग्य ते प्रशिक्षण घेणं हा अतिशय गरजेचा विषय आहे. दुसरी गोष्ट की बऱ्याच वेळेला अनेक तरुण जे दूध उत्पादन करत आहेत त्यांचा कल असा असतो की ज्यांच्याकडे 50 लिटर दूध आहे तो म्हणतो की नाही आता मला 100 लिटर दूध माझं झालं पाहिजे. ज्यांच्याकडे 200-250 लिटर दूध आहे त्यांचं 400-500 लिटर दूध करण्याकडे कल असतो. त्यासाठी ते कर्ज काढतात, नवनवीन काही गोष्टी भांडवल त्याच्यामध्ये टाकतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये दूध उत्पादन करण्याचा त्यांचा विकल्प असतो. परंतु मित्रांनो, माझं असं सांगणं राहील की मोठ्या प्रमाणामध्ये दूध उत्पादन करण्यापेक्षा जे तुम्ही दूध उत्पादन करत आहात त्याच दुधावर जर प्रक्रिया केली, त्याच दुधावर जर सातत्याने योग्य प्रकारे त्याचे पदार्थ तयार केले, चांगल्या प्रकारचं पॅकिंग केलं, त्याची चांगली जर किपिंग क्वालिटी किंवा त्याची टिकवण क्षमता जर तुम्ही चांगली राखू शकला तर तुम्हाला समजा तुमचं 100 लिटर दूध आहे तर त्या 100 लिटर दुधाच्या उत्पादनातूनच तुम्हाला 200-250 लिटर दूध उत्पादन घेतल्या एवढा नफा त्या ठिकाणी तयार होऊ शकतो. परंतु गरज आहे ती आपल्याला त्या डेअरीच्या विषयीच्या योग्य त्या टेक्निकल किंवा तांत्रिक माहितीची आणि ती तांत्रिक माहिती टेक्निकल नॉलेज घेण्याचं आपण टाळत असतो. मित्रांनो, अनेक वेळेला आपण कुठेतरी यूट्यूबवरती कुठेतरी जसे तुम्ही बरेचसे लोक माझ्या ग्रुपवरती आहेत तर या ठिकाणी कुठेतरी काहीतरी माहिती मिळेल अशा आशेने या ठिकाणी लोक असतात. परंतु मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही व्यावसायिक माहितीची अपेक्षा करता त्यावेळेला 100% तुम्हाला त्या ठिकाणी ज्या छोटी छोटी तंत्र जी आहे तर ती त्या ठिकाणी फ्री किंवा फुकटमध्ये जी लोक माहिती देतात ती त्या ठिकाणी दिली जात नाही आणि आपण त्या अर्धवट माहितीवरती काहीतरी प्रयोग करायला जातो आणि निश्चितपणे त्या ठिकाणी नुकसान होतं. म्हणून शास्त्रशुद्ध आणि खरोखर व्यवसाय पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला योग्य तो कोच किंवा आपल्याला व्यवसाय काय म्हणतो त्याला पार्टनर म्हणूया आपण त्याला, तो आपल्या बरोबर असला पाहिजे की ज्यामधून आपल्याला योग्य ती माहिती ज्या वेळेला आपण अडचण येईल त्या वेळेला आपल्याला त्या ठिकाणावर मिळाली पाहिजे. तरच त्या ठिकाणी आपला व्यवसाय भरभराटीच येऊ शकतो किंवा पुढे जाऊ शकतो. जसं मगाशी मी सांगितलं की अनेक वर्ष आपण किंवा आपला शेतकरी पिढ्यानपिढ्या दुधाच्या व्यवसायाचं काम करून सुद्धा पूर्ण वेळ देऊन पूर्ण पैसे लावून आणि संपूर्ण कुटुंब त्यामध्ये काम करून सुद्धा आपली आर्थिक परिस्थिती बदलत नाही. याचा अर्थ आपण सातत्याने किंवा निश्चितपणे एक बारकाईने विचार केला पाहिजे की नेमकं होतंय काय. आलं लक्षात. आणि होतं एकच गोष्ट की आपण त्या ठिकाणी कष्ट करण्याचं काम करतो आणि ज्या वेळेला खरोखर नफा घेण्याची वेळ येते त्यावेळेला ते दूध आपण दुसरं कोणाला तरी देतो आणि समोरची व्यक्ती एका रात्रीमध्ये त्या दुधाचे पैसे दुप्पट घेते आणि आपण मात्र नुसतं हातावर हात ठेवून पाहत असतो. मित्रांनो, आपणही एक पाऊल पुढे जाण्याची गरज आहे, आवश्यकता आहे. परंतु हे सर्व करत असताना आपण आपलं नॉलेज किंवा आपलं दुधाच्या व्यवसायाविषयीचं ज्ञान हे सुद्धा वाढवणं अतिशय आवश्यक आहे. कारण सर्वसाधारणपणे सहजरित्या कुठली गोष्ट काही मिळणार नाही आणि ती मिळण्याची अपेक्षाही ठेवू नका. मित्रांनो, जर आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये आमूलाग्र बदल करायचा असेल, आपला व्यवसाय एका उंच पातळीवर न्यायचा जर असेल तर आपल्याला निश्चितपणे
एकूणच आपल्या मानसिकतेमध्ये बदल केला पाहिजे. कारण जर आपण तशा प्रकारचा माइंडसेट ठेवला तर आपल्याला निश्चितपणे दुधाच्या व्यवसायामध्ये आपलं करिअर हे अतिशय उज्ज्वल आहे. मित्रांनो, की प्रत्येक खेड्यामध्ये किंवा तालुक्याच्या ठिकाणी हजारो दूध उत्पादक असतात, परंतु एखादा त्यामध्ये दुधावर प्रक्रिया करणारा माणूस असतो आणि तो त्या ठिकाणी अनेक लोकांना वर्षभर जो नफा मिळत नाही तो एका महिन्यामध्ये कमवतो. त्याचं कारण असं आहे की त्याला त्याची तांत्रिक बाजू माहिती असते, ठीक आहे, परंतु ती कधी आपण आत्मसात करण्याचं धाडस करत नाही किंवा त्यामध्ये खूप काही जटिल आहे, अवघड आहे अशा बाबी आपल्याला वाटत असतात, परंतु निश्चितपणे तसं काही नसतं. मित्रांनो, या माध्यमातून शेतकऱ्याच्या किंवा दूध उत्पादकाच्या जीवावरती अनेक लोक मोठी झालेली मी आणि तुम्ही सुद्धा पाहिलेली असतील, परंतु शेतकरी मात्र, दूध उत्पादक मात्र आहे त्याच ठिकाणी काम करतोय आणि आर्थिक व्यवहार कसे तरी जुळवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ते कधीच जुळत नाही. कायमच आर्थिक संघर्षाला आपण तोंड देत असतो. तर यामधून जर बाहेर पडायचं जर असेल तर निश्चितपणे कधीतरी एक कणखर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे की ज्यामधून आपल्याला या व्यवसायामध्ये आपलं भविष्य हे उज्ज्वल असं साकारता येईल. मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.